नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर कविता तोटे, असिस्टंट प्रोफेसर, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप पाठाचे टाचन कसे काढावे याविषयीची माहिती घेणार आहोत. अभिरूप पाठाचे टाचन म्हणजे सिम्युलेशन लेसन नोट. लेसन नोट काढत असताना सर्वप्रथम आपण आपल्या लेसन नोटमध्ये आपले नाव, दिनांक, पाठ्यक्रमांक, आपला विषय आणि इयत्ता या गोष्टी नमूद करतो. त्यानंतर येतो तो भाग म्हणजे घटक. आपण कुठल्या विषयाचा कुठला घटक घेणार आहोत तो घटक इथे लिहिणे अपेक्षित आहे. यानंतर पाठ्यांश. आपण नेमका कुठला आणि किती भाग घेणार आहोत ते या पाठ्यांशामध्ये नमूद करावे. त्यानंतर पूर्वज्ञान. आपण जो आशय आज शिकविणार आहोत त्या आशय संबंधित विद्यार्थ्यांना कोणते पूर्वज्ञान असणार आहेत ते इथे तुम्हाला एका वाक्यामध्ये लिहायचे आहे. पाठाचा हेतू. तुम्ही जो पाठ घेणार आहात, जो आशय शिकविणार आहात त्या आशयाचा, त्या पाठाचा नेमका हेतू कोणता ते इथे लिहावे. अध्यापन पद्धती. आपण जो आशय शिकवितो त्या तो आशय शिकवण्यासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींची आपल्याला मदत घ्यावी लागते. जसे कथन पद्धती, स्पष्टीकरण पद्धती, नाट्यीकरण पद्धती, आधार पद्धती अशा वेगवेगळ्या पद्धती विषयानुसार आहे आणि तुम्ही तुमच्या लेसन नोटमध्ये 1 किंवा 2 अध्यापन पद्धती नमूद करू शकता. तसेच शैक्षणिक साधने. आपण जो आशय शिकवितो त्या आशयाला अनुरूप असे शैक्षणिक साधन आपण वापरत असतो. मग आपण कोणते शैक्षणिक साधन वापरणार आहोत ते शैक्षणिक साधन आपण इथे लिहिणार आहोत. यानंतर पुढचा टप्पा म्हणजे पाठाची उद्दिष्टे आणि त्याची स्पष्टीकरणे. पाठाची उद्दिष्टे यात ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची आणि अभिवृत्ती याचा समावेश होतो. ज्ञान म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना तुम्ही जो घटक शिकविलेला आहे ती गोष्ट त्याला समजणे. जसे विद्यार्थी संस्कृतीविषयी माहिती सांगतो, हे त्याचं ज्ञान झालं. आकलन काय? तर विद्यार्थी हडप्पा संस्कृतीविषयीचे माहिती अभ्यासतो किंवा तो समजून घेतो. उपयोजन काय? तर विद्यार्थी योग्य प्रमाणात किंवा योग्य प्रकारे रिकाम्या जागा भरतो किंवा योग्य पद्धतीने जोड्या जुळवितो, पाठाचे योग्य पद्धतीने वाचन करतो. असे उपयोजनामध्ये एका वाक्यात तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे आहे. कौशल्य हे तुम्ही यात नमूद करू शकता. विद्यार्थी पाठ योग्य पद्धतीने वाचतो, समजून घेतो, हे कौशल्यामध्ये येतं. अभिरुची काय? तर तुम्ही पाठ शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या घटकाची कुठली रुची निर्माण होणार आहे. तर विद्यार्थी कात्रणे गोळा करतो, विद्यार्थी विविध माहिती गोळा करतो, विविध पुस्तके वाचतो, ही अभिरुची. अभिवृत्ती काय? तर विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल. आपण घटक शिकविल्यानंतर कोणता नेमका बदल होतो तो. तर विद्यार्थी संस्कृतीविषयी अभिमान बाळगतो, विद्यार्थी भाषेविषयी अभिमान बाळगतो, ही झाली अभिवृत्ती. म्हणजे प्रत्येक लेसन नोटमध्ये उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे ही असणे किंवा लिहिणे आवश्यक आहे. पुढील उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे म्हणजे गाभा घटक, मूल्य आणि नवीन संबोध. आपण आपल्या घटकानुसार किंवा घटकातून विद्यार्थ्यांमध्ये कोणते गाभा घटक रुजविणार आहोत ते इथे लिहावे. 10 गाभा घटक आणि 10 मूल्य आहेत. त्यापैकी कुठले मूल्य, कुठले गाभा घटक नेमक्या तुमच्या आशयाला अनुकूल आहेत ते तुम्ही इथे लिहावे. त्यानंतर नवीन संबोध. आपण पाठ शिकवित असताना
त्या पाठादरम्यान काही असे शब्द येतात, कन्सेप्ट ज्याला आपण म्हणू शकतो, की त्याचं स्पष्टीकरण देणे गरजेचं असतं. मग ते कोणकोणते संबोध आहेत ते संबोध इथे नमूद करावे. यानंतर पुढील भाग म्हणजे आशय आणि पद्धती. आतापर्यंत तुम्ही जे लेसन नोट काढले त्यात उपकौशल्य आणि कौशल्यांचा समावेश होता, परंतु आता तुम्हाला आशय आणि पद्धती या अनुषंगाने तुमची लेसन नोट कंप्लीट करायची आहे. आशयामध्ये तुम्ही जो आशय शिकविणार आहात तो आशय इथे लिहायचा आहे. तर पद्धतीमध्ये तुम्ही तो आशय शिकवित असताना कोणकोणत्या कृती करणार आहात त्या कृती तुम्हाला इथे लिहावयाच्या आहेत. लेसन नोट मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवात कशी करायची. तर सर्वप्रथम तुम्हाला प्रस्तावना करावी लागेल. प्रस्तावनेमध्ये तुम्ही तुमचा आशय लिहिल्यानंतर शिक्षक पद्धतीमध्ये लिहितील की शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती देऊन प्रस्तावना करतात, शिक्षक विद्यार्थ्यांना विविध चित्रे दाखवून प्रस्तावना करतात, शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्ट सांगून प्रस्तावना करतात, प्रश्न विचारून प्रस्तावना करतात. अशा पद्धतीने आशयामध्ये आशय लिहावा लागेल आणि पद्धतीमध्ये ती वाक्य नमूद करावी लागेल. त्यानंतर हेतुकथन. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण हा पाठ अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही फलकावर शीर्षक लेखन करणार आहात. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विषय विवेचनाचा. विषय विवेचनामध्ये सर्व कौशल्य जे आतापर्यंत तुम्ही आत्मसात केलेली आहे ती सर्व कौशल्य इथे येणार आहेत. त्यात वाचन, कथन, तुमचे प्रमुख मुद्दे, शैक्षणिक साधन, फलक लेखन, स्पष्टीकरण, प्रश्न या सगळ्या कौशल्यांचा वापर तुम्हाला आशयामध्ये करावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला पद्धतीमध्ये तसे नमूदही करावे लागेल. जसे शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन दाखवून माहिती देतात, शिक्षक फलकावर आकृती काढून स्पष्टीकरण करतात, शिक्षक योग्य प्रकारे पाठाचे वाचन करतात, शिक्षक कथन करून विद्यार्थ्यांना मुद्दा समजावून सांगतात. अशा प्रकारची वाक्ये तुम्हाला पद्धतीमध्ये लिहावी लागेल. पाठ संपल्यानंतर तुम्हाला पाठाचा समारोपही थोडक्यात करावा लागेल. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण टिंबटिंब पाठ अभ्यासलेला आहे. पुढील घटक आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. अशा प्रकारचं एक छोटंसं एका पॅरेग्राफ मध्ये समारोप अपेक्षित असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे संकलन. तुम्ही जो विषय विवेचनामध्ये आशय शिकविलेला आहे त्यावर आधारित एका वाक्यातील प्रश्न तुम्हाला घ्यावे लागतील. पद्धतीमध्ये तुम्ही प्रश्न लिहावयाचे आहे आणि आशय या कॉलम मध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. उपयोजन यात तुम्ही वाचन घेऊ शकता, रिकाम्या जागा घेऊ शकता, जोड्या जुळवा घेऊ शकता. अशा प्रकारचं तुम्ही पद्धती आणि आशय यामध्ये मेळ घालून उपयोजन लिहायचे आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे गृहपाठ किंवा स्वाध्याय. तुम्ही जो आशय शिकविलेला आहे त्या आशयावर आधारित तुम्ही विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यायचा आहे. फलक लेखनामध्ये दिनांक, विषय, इयत्ता, घटक, उपघटक याचबरोबर संपूर्ण पाठादरम्यान ज्या काही आकृत्या असतील, महत्वाचे मुद्दे असतील, संबोध असतील, नवीन शब्द असतील ते सर्व तुम्ही फलक नियोजनानुसार तुम्ही फलकावर नमूद करायचे आहे. यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजे पाठ निरीक्षण तक्ता. तुम्ही ज्या पाठाची तयारी केलेली आहे, जो पाठ घेणार आहात तो पाठ निरीक्षण तक्ता कशा प्रकारचा आहे आणि त्याचे प्रमुख मुद्दे काय हे समजून घेणे देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पाठ निरीक्षण तक्त्यामध्ये 10 मुद्द्यांचा समावेश होतो आणि या 10 मुद्द्यांच्या अनुषंगाने तुमचा पाठ बघितला जातो. म्हणजे काय? तर सर्वप्रथम तुम्ही पाठ टाचन कसे काढले आहे, तुमची पाठाची तयारी कशी झाली आहे, प्रत्यक्ष पाठ घेताना प्रस्तावना कशी होती,
हेतुकथन योग्य प्रकारे झाले आहे का? पाठ घेत असताना तुम्ही विविध कौशल्यांचा वापर केला आहे का? फलकाचा योग्य वापर केलाय का? म्हणजे योग्य पद्धतीने नियोजन झाले आहे का? रंगीत खडूचा वापर केला आहे का? पाठ घेत असताना तुम्ही विविध साधनांचा वापर केला आहे का? आणि तो आशयाला अनुकूल असे साधन होते का? विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला का की केवळ शिक्षकच शिकवत होते? वर्गात शिकवित असताना वर्ग नियंत्रण योग्य प्रकारे झाले का की विद्यार्थी गोंधळ घालत होते? अध्यापन पद्धती जी निवडलेली आहे त्याचा योग्य वापर केला आहे अथवा नाही? पाठामध्ये काही नाविन्यता होती का? सृजनशील असा पाठ झाला का? हेही तपासले जाईल. मूल्यमापन योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत झाले का? स्वाध्याय योग्य आशयानुसार देण्यात आला आहे का? वेळेचे नियोजन योग्य होते का की खूप लवकर पाठ संपला, खूप उशिरा पाठ संपला, वेळेत संपला नाही? याचे नियोजन आणि तुमच्या पाठाचा योग्य प्रभाव या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुमच्या पाठाचं मूल्यमापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही अभिरूप पाठाचे टाचन कशा प्रकारे काढावे आणि पाठ टाचन काढताना कोणती दक्षता घ्यावी या संबंधित होता. व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.